पण सज्ज होतोय अजय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. एक जबरदस्त सुरुवात करून देतोय आपल्या संघासाठी. चेंडू जोरात मारलेला मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे स्वतः अजय त्याच्या खाली आणि दुसरा झटका लागतोय गावदेव दिवे या संघाला. तर नंदू इथं जबरदस्त कामगिरी करतोय. अजय बॅक टू बॅक 2 विकेट घेतोय. खरोखर जबरदस्त असा हा चेंडू टाकला होता. लालच दिली होती चंद्रकांत मोह आवडला नाही आणि मिस टाइम फटका खेळतोय आणि चेंडू हवेत जाताना दिसतो आणि स्वतःच्या बॉलफ्रंट मध्ये ही एक सुंदर झेल घेतोय अजय. दोन्ही संघ रँकिंग मध्ये कुठेही नाहीत. प्रमोद पाटील काय झालं? थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध करायची. पंच विनायक म्हात्रे. विनायक म्हात्रे तिसरे पंच. साईनाथ तिसऱ्या पंचांच्या भूमिका निभावत आहेत. मारुती काल्हेर संघाने चांगली कामगिरी केली होती. गीतेश स्मृती चषकामध्ये, स्वर्गीय गीतेश स्मृती चषकामध्ये 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये या. दोन्ही संघाचे 12th मॅन. तर अजय पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज हनुमान. चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेकडे रवाना होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. बघूया एक्झॅक्ट काय घडतंय तिथे. पुन्हा एकदा एक झटका लागतोय धावतच्या स्वरूपात. ज्ञानेश्वर चिंगणे खरोखरच बॅक टू बॅक 3 गडी इथं बाद झालेले आहेत. गावदेवी दिवे या संघाचे काय म्हणणार? मी तर म्हणेन की गावदेवी दिवे संघाची जी बॅटिंग आहे ती व्हेंटिलेटर गेलेली आहे. कारण धावफलकावर अजूनही एकही धाव लागलेली नाही आणि 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आता या व्हेंटिलेटर वरून खरोखरच फलंदाजीला काढावे लागेल एक असा कुठला तरी फलंदाज ज्याने संयमाने फलंदाजी करणं आवश्यक आहे. पार्टनरशिपची अतिशय आवश्यक आहे पॉवर प्लेच्या षटकात. मात्र तारीफ करेन गोलंदाज अजयची. पहिल्या चेंडूवर एलबीडब्ल्यू अमित भोईर यास एलबीडब्ल्यू केल्यानंतर आत्मविश्वास वाढला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आपण बघितलं चंद्रकांत यास बाद केलं. चांगली गोलंदाजी करतोय अजय म्हात्रे. नवीन बॅट्समॅन पांडू. बाहेरच्या अंगाला चेंडू वळला होता. अँगल गोलंदाजी जेव्हा होते लेफ्ट हँड गोलंदाजाकडून नेहमीच चेंडू बाहेरच्या अंगाला वळत असतात उजव्या हाताच्या फलंदाजास. पुन्हा एकदा त्याच प्रकारे प्रमोद पाटील बघा पहिले 3 चेंडू स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली आणि आता मात्र 2 चेंडू जर बागचे 2 चेंडू बघितले तर फलंदाजापासून दूर ठेवले होते चेंडू. त्याच प्रमाणे पाहतोय आपण आणखी एक डॉट चेंडू आणि अशा प्रकारे विकेट मेडन. व्हॉट काय बॉलिंग आहे प्रमोद पाटील. खरोखर जबरदस्त अचूक टप्पा ठेवला होता अजय आणि मनात विचार केला होता कारण पहिला विकेट ज्यांनी घेतला एलबीडब्ल्यू अमित याला बाद केलं. त्यानंतर त्यांनी खरोखर आत्मविश्वास जास्त वाढला होता आणि त्याच अनुषंगाने त्यांनी पुढचे चेंडू टाकले आणि अशाच प्रकारे एक मेडन ओव्हर इथं केलेली आणि 2 विकेट सुद्धा घेतलेले आहेत. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट षटक हाताळतोय अजय म्हात्रे. 1 षटक
2 विकेट आणि 0 धावा. तर पहिला षटक इथं संपलेला आहे. एक सुद्धा धावा इथं काढलेला नाही. तर श्रीगणेश झाला नाहीये गावदेवी दिवे या संघाचा. तर सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्याचं सज्ज होतंय ते म्हणजे सुनील. बघूया सुनील कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. समोर असणारे फलंदाज हनुमान भोईर आणि त्यांना साथ देतात नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे पांडू. पहिल्या चेंडूवर लाभ करतोय. लाभपेट फटका. बघूया काय होतं एक्झिट इथं. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं पूर्ण करतोय. खरोखरचा आपल्या संघासाठी 2 धावा इथं वाचवलेल्या आहेत. कारण जबरदस्त क्षेत्ररक्षणचा क्षेत्ररक्षण इथं केलेलं आहे आणि 2 धावाने श्री गणेश होतोय संघाचं 2 धावाने आणि हनुमान हा खाता खोलतोय 2 धावाने. पुन्हा सज्ज होतोय सुनील. पुन्हा एकदा जोरात मारला चेंडू. मिस टाइम फटका. आता मात्र झेलच्या स्वरूपात बाद होतोय हनुमान. चौथा धक्का लागतोय गावदेवी दिवे या संघाला. तर हनुमान बाद होते त्याची जागा भरून काढण्यासाठी दुसरा हनुमान येतोय. बघूया हनुमान काय करतो ते पाहायचंय. चेंडूला लेट कट करतो. चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेकडे रवाना. चांगलं क्षेत्ररक्षण होतं संतोष पाटील यांच्याद्वारे. एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि हनुमान अजून एक धावबादच्या स्वरूपात बाद होतोय. काय होतंय काय घडतंय काय कळत नाही. तू चल मै आया. कारण सलमान खानचं गाणं होतं तू चल मै आया. असंच काहीतरी इथं घडतं. कोणी सुद्धा एक फलंदाज इथं मैदानात थांबायला तयार नाहीये. तर पाहूया हनुमान याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे अजित. बघूया अजित आणि पांडू मध्ये कशा प्रकारे पार्टनरशिप होते का नाही ते पाहायचं. कारण पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ इथं सुरू झालेला आणि फलंदाजावर आपण नजर टाकली तर 5 गडी बाद झालेले आणि धावसंख्येवर नजर टाकलीत फक्त आणि फक्त 3 धावा इथं आलेल्या आहेत. बॅकफुटवर जाताना दिसतोय गावदेवी दिवे हा संघ. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज सुनील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. नवीन आलेला फलंदाज अजित याला. आता मात्र जोरात मारला चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 5 बाद 5. सुनील पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. स्टेप आउट केला. जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. बाकीचं काम एष्टी रक्षक चोख बजावतो आणि याचाच अर्थ आहे की चेंडू जो जातोय निर्धाव. पुन्हा सज्ज होतोय सुनील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. अर्पित चेंडूला लाभ करतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये रवाना होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तिथे एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय मात्र चुकीच्या थ्रो मध्ये 2 धावा इथं पूर्ण केल्यात. आता मात्र पुन्हा धाव बाद इथं होतोय अजित.
तर धावाच्या स्वरूपात अजित बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो परीक्षित. बघूया दुसऱ्या षटकातील खेळ इथं सुरू झालेला आहे आणि धावसंख्येवर नजर टाकली तर 7 धावा आणि फलंदाजावर नजर टाकली तर मला तरी वाटतं 6 गडी बाद झालेले आहेत. बघूया आता परीक्षित वर जिम्मेदारी जास्त वाढलेली आहे या संघाची. तर परीक्षित किती धावा अजून जमवतोय ते पाहायचं आहे, कारण मोठा स्कोअर इथं करायचं आहे. तर परीक्षितला क्रीजवर राहणं गरजेचं आहे. नंदकिशोर खारबाव ए या संघानं तयार राहायचं आहे, कारण चांगलू सामन्याचा विजेता संघ तुमच्याशी 2 हात करणार आहेत. प्लीज तयार राहायचं आहे. नंदकिशोर खारबाव ए हा संघ खरोखर जबरदस्त अशी गोलंदाजीचं प्रदर्शन इथे करतात. बंदऱ्यावरती काल्हेर अजय यांनी चांगली गोलंदाजी केली होती. मेडन ओव्हर टाकून 2 विकेट घेतले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक चांगली गोलंदाजी करतात सुनील. स्ट्राईकला असणारे पांडू बघूया कशा पद्धतीने हा चेंडू खेळून काढणार ते पाहायचं आहे. नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे परीक्षित, तर दुसरं षटक इथं संपलेलं आहे आणि रविराज येस रविराज चेंडूला खेळून काढलेल्या लॉंगॉन क्षेत्रामध्ये मिळणारे फक्त आणि फक्त 1 धाव. दुपारचं सत्र आहे. थोडीशी हालचाल जी आहे ती क्षेत्ररक्षकांची मंद झालेली आहे, फलंदाजांची मंद झालेली आहे आणि खास करून गोलंदाजांनी चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या अजय त्यानंतर सुनील यांनी जी गोलंदाजी केली सुनील याच्या षटकामध्ये 7 धावा आल्या. अजयने मात्र मेडन षटक टाकलं. रिक्षावाल्याला पॅनल्टी लागायची बारी. बघा बघा काय झालेलं बघा. नशीब पण नशीब. थांबा पंच 2 मिनिटं थांबा. चला रिक्षा ड्रायव्हिंग कोणाला करता येत असेल तर लगेच बाहेर घेऊन जा. लहान मुलांनी जरा मैदानातून बाहेर व्हा. बघा रिक्षाने आज करामत केली असती. थँक्यू. चला आपण खेळ चालू करा. दैव बलवत्तर म्हणून दुर्घटना घडलेली नाहीये. रविराज चला रविराज आपण गोलंदाजीची सुरुवात करा. धन्यवाद. थँक्स. हो चांगला चेंडू अगदी परफेक्ट यॉर्कर. चेंडू मात्र निघून जातो यष्टी रक्षकाकडे. परीक्षित ची परीक्षा असेल या गोलंदाजीच्या समोर, कारण गोलंदाज रविराज लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे आणि 2 धावा पूर्णही केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत. खेळण्याचा प्रयत्न नाहीये. पंच मोरे सर आमच्याकडे बोलतायत. वाईटची खून केलेली आहे.
ताकदवर फटका. थेट नॉनस्ट्राईक एंडच्या फलंदाजाच्या अंगावर आदळला होता, मात्र एक धाव पूर्ण केलेली आहे. बघा काय झालंय नक्कीच. जर फलंदाज इंजुर्ड असेल तर दुसरा फलंदाज पाठवायचा आहे. बॅटमन इंजुरीड होऊन परतलेला आहे आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवर आलेला आहे. रविराज यावेळी मात्र बिग हिट. सीमारेषा क्लिअर करता आलेली नाही. मात्र आज पाहतो प्रमोद पाटील कुठे ना कुठे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात नाहीये. ताकद कमी पडते की काय फलंदाजाची. मात्र बरेचशा फलंदाजांनी प्रयत्न केला लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करण्याचा. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार कमी गेलेले आहेत आणि धावा झालेल्या त्या 14 3 षटकांच्या समाप्तीनंतर. नंदकिशोर खारभाव ए संघ आपण तयार राहायचंय. चालू सामन्यातील विजेता संघाशी लगेच आपल्याला 2 हात करायचे आहेत. थोडासा लेखाजोखा या वर्षीचा मी नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवतोय. वीर तानाजी दापोडे या संघाने जी पहिली स्पर्धा आयोजित केली होती सरपंच व उपसरपंच चषक 2020 अंतिम विजय ठरला होता चौथा हिरवा मानकुली बी संघ. उपविजय ठरला होता ईगल स्पोर्ट खार्डी आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता जोशी इलेव्हन भादवड संघ. निलेश जोशी आणि जयगावदेव क्रीडा मंडळ वडूनगर यांनी आयोजित केलेले कुंतीबाई परशुराम जोशी स्मृती चषक या चषकामध्ये जयदुर्गा सुरे संघ अंतिम विजेता ठरला होता. उपविजेता ठरला होता नंदकिशोर खारभाव ए संघ आणि तृतीय क्रमांकावर राहिला होता छत्रपती शिवाजी वडूनगर संघ. मागच्या आठवड्यात याच आठवड्यात आपण जय बजरंग कारिवली आयोजित स्वर्गीय गीतेश स्मृती चषक पाहिला. अंतिम विजय संघ ठरला होता जयदुर्गा सुरे. उपविजय संघ ठरला होता छत्रपती शिवाजी वडूनगर आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता आई जोगेश्वरी जून अंदुरकी संघ. एका स्पर्धेमध्ये मालिकावीर प्रदीप सिनियर, दुसऱ्या स्पर्धेमध्ये परशु जय बजरंग कारिवली संघाचा आणि तिसऱ्या स्पर्धेमध्ये आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचा सोमनाथ. बॅक टू द क्रिकेट. केतन गोलंदाजीसाठी येतोय. हुक केलेला आहे चेंडूला. मात्र बघा पुन्हा एकदा चेंडू थोडासा आखूड राहिला होता. प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षकापासून मात्र दूर झेल करता आलेला नाही. षटकार जातोय. स्लॉक षटकामध्ये हवी तशी फलंदाजी करायला सुरुवात केलेली आहे. आणि शेवटचं षटक आहे. धावसंख्या 6 ने पुढे सरकलेले 20 धावा धावफलकावर लागलेले आहेत. खेळण्याचा प्रयत्न नाही. पंच मोरेसर वळलेले आहेत. वाईटचा इशारा करतायत. एक अवांतर धाव. पंचांचे हात समांतर दिशेमध्ये आपण बघितले आणि त्यानंतर एक धाव मिळाली. 21 धावा पूर्ण झालेले आहेत. सुरेख चेंडू डॉट चेंडू जातोय आणि जितके डॉट चेंडू खेळवाल तितकीच फायदेमंद असतील बंद्रा मारुती काल्हेर संघाला. कारण शेवटच्या षटकात मोठे फटके मारण्याचा प्रयत्न नक्कीच असेल.
चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढलेले क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा आसानीसे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 23. पहिलं षटक मेडन टाकल्यानंतर मी तर म्हणेन बाकीच्या 3 षटकामध्ये चांगली धावसंख्या गाठलेली, कारण पहिल्या षटकात तब्बल 3 फलंदाज हे शून्यावर बाद झाले होते. पुल केलेला आहे, पॉवरफुल नाहीये. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा पूर्ण होतील का? येस, झाल्या. अमित भोईर कुठे ना कुठे आपण बघितलं केवनी दिवे संघाकडून थोडेसे आउट ऑफ फॉर्म आहेत आणि त्याचा या वर्षी आपण बघितले त्यांचे मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. कुठली मोठी खेळी आतापर्यंत या सीझन मध्ये त्यांनी केलेली नाहीये आणि त्याचाच फटका गावदेव केवनी दिवे संघाला कुठे ना कुठे बसलेला दिसतोय. परीक्षित आज 5 धावा केल्या, मोठा फटका आलेला नाहीये. हेमनने चांगली फलंदाजी केलेली आतापर्यंत. 10 धावा, 4 चेंडूमध्ये 10 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 10व्या क्रमांकावर जेव्हा तुम्ही फलंदाजीसाठी येता, गमावण्यासारखं काही नसतं, फक्त चेंडू खेळायचे असतात आणि हेमनने मी तर म्हणेन की चांगली फलंदाजी केलेली आहे 10व्या क्रमांकावर. ओहो, यावेळी मात्र चेंडू जातोय लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर. चुकीची दुरुस्ती करतो या ठिकाणी मी. हे परीक्षेच्या बॅटमधून हे षटकार आलेले आहेत. इथे आमचे स्कोरर थोडेसे नक्कीच चुकीची माहिती आमच्यापर्यंत पुरवली होती. मात्र परीक्षेच्या बॅटमधून हा आलेला षटकार आणि या षटकाराने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 31. शेवटचा चेंडू. ओहो, बाहुबली फटका. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी षटकार. पहिलं षटक मेडन गेल्यानंतर आपण पाहतोय की 37 धावापर्यंत मजल मारलेली आहे आणि या 38 धावांचं लक्ष्य. थँक्यू विजय. गावदेवी केवनी दिवे संघाने 37 धावा करून 38 धावांचं लक्ष्य बंद्रा मारुती काल्हेर संघासमोर ठेवलेले. हॅलो.